संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधील प्रचाराला आज मोठी गती मिळाली आहे। शिवसेना महायुतीचे उमेदवार राहुल भोईर आणि शोभा घुले यांच्या समर्थनार्थ आमदार अमोल खताळ यांनी प्रभागात व्यापक गाठीभेटी घेतल्या आणि यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्षांच्या कामगिरीवर थेट प्रश्नचिन्ह उभं केलं। अमोल खताळ म्हणाले, प्रभाग 6 हा माजी नगराध्यक्षांचा असूनही येथे कोणताच विकास झालेला नाही। रस्ते, आरक्षण आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न आजही तेवढेच गंभीर आहेत। तसेच त्यांनी स्पष्ट केले की ज्या प्रभागात आजही अंगणवाडी नाही त्या प्रत्येक प्रभागात आम्ही अंगणवाडी आणणार आहोत। पोकळ घोषणा करणे आमचं काम नाही, प्रत्यक्ष विकास करून दाखवणे हीच आमची ओळख आहे। खताळांनी दावा केला की नगरपालिकेवर सत्ता आल्यास प्रभाग 6चा सर्वांगीण विकास कामातून दाखवू, आश्वासनातून नाही। या भेटी दरम्यान खताळ अजून काय बोलले ते पाहूयात। तुम्ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये आता प्रचारासाठी फिरताय, तुम्हाला प्रामुख्याने कोणते समस्या जाणवतात? आता प्रभाग क्रमांक 6 हा तसा बघितला तर मोठा संख्येने प्रलंबित प्रश्न असलेला प्रभाग आहे। तर यापूर्वीच या प्रभागाचे नेतृत्व माजी नगराध्यक्षांनी केलंय। आता तुम्ही बघितलं असेल तर गल्लीबोळांमध्ये काय परिस्थिती आहे। इथं घराच्या वरतून लाईटीच्या तारा गेलेल्या आहेत। या भागामध्ये आरक्षणाचा मोठा विषय आहे। पाण्याचा फ्लो कमी जास्त असतो, ड्रेनेजची सुविधा नाही। ज्या मूलभूत गरजा नगरपालिकेने देणं हा नागरिकांचा अधिकार आहे, हा दिलेला नसल्यामुळं इथं समस्या मोठ्या आहेत। परंतु आमच्याकडचे जे आमचे महायुतीचे उमेदवार आहे, राहुल भोईर असेल, घुलेताई असेल, या निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असेल स्वर्णा वहिनी खताळ, या सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये विकासाचं जे मॉडेल घेऊन आम्ही पुढे निघालोय। केंद्रातील मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना राज्यामध्ये सुद्धा 1 वर्षापूर्वी या तमाम जनतेने, मायबाप जनतेने महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला होता आणि या संगमनेरातील जनतेने सुद्धा परिवर्तनाला जेव्हा साथ घातली होती त्यावेळेस त्या परिवर्तनाला साथ दिली। आणि आज बघा तुम्ही 1 वर्षामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा निधी संगमनेरमध्ये आपण आणून कामाचा एक धडाका सुरू केला आहे। त्यामुळं जे काही प्रश्न प्रलंबित आहेत, आज इंदिरानगर सारख्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बरेचसे घरं देण्यात आलेत। आमच्या लाडक्या बहिणींची संख्या इथं मोठी आहे। लाडक्या बहिणींना सुद्धा दर महिन्याला शासनाच्या वतीने पैसे दिले जातात। लाडक्या बहिणींचा सन्मानाचा प्रयत्न केला जातो। आमचा प्रयत्न राहील का या भागातील छोट्या छोट्या गल्ल्या जरी असल्या तरी प्रत्येक प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही लावणार आहे। त्या माध्यमातून महिला सुरक्षिततेला सुद्धा आम्ही प्राधान्य देत आहे। त्यामुळं या भागामध्ये अंगणवाडी नसेल तर त्या भागातील मागणी आल्यानंतर आम्ही लहान मुलांसाठी अंगणवाडीची सुद्धा तत्काळ सुरुवात करतोय। काल आम्ही संगमनेरात फिरत असताना नगरपालिकेच्या शाळेच्या झालेल्या दुरावस्था या सुद्धा आम्हाला सुधारणा करायच्या आहे। नुसतं पोकळ घोषणा करून, खोटे स्वप्न दाखवून सत्ता आम्हाला मिळवणं हे आमचं ध्येय नाही। आमचं ध्येय विकास हे ध्येय असल्यामुळं सत्ता जर केंद्रात, राज्यात आणि संगमनेरात आमदार आपल्या विचाराचा असेल तर नगरपालिका जर आपल्या ताब्यात आली तर निश्चित एक वेगळा विकास होऊ शकतो। याचा विश्वास सुद्धा जनता आम्हाला प्रचाराच्या दरम्यान देत आहे। प्रभागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढत चाललेली चुरस पाहता प्रभाग 6 मधील निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार हे निश्चित आहे। युनिक न्यूज, संगमनेर।